अनिष्ठोपि दविष्ठोपि तथात्यंतमसन्नपि प्रत्यक्ष इव येनार्थस्तस्मै शब्दात्मने नमः। प्रथितयश पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर यांचा ग्रंथसंग्रह भांडारकर संस्थेमध्ये यावा अशी इच्छा त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती। दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, परंतु तो संग्रह भांडारकर संस्थेमध्ये येण्याची व्यवस्था होत आहे एवढं त्यांना पाहायला मिळालेलं होतं। तो ग्रंथसंग्रह औपचारिकपणे अनौपचारिकपणे भांडारकर संस्थेमध्ये येण्याचा स्वीकारण्याचा कार्यक्रम आत्ता आहे। या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार। आज या संस्थेमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम योजलेला आहे। डॉक्टर श्रीनंद बापट यांनी सांगितल्याप्रमाणे कैलासवासी गोविंदराव तळवलकर यांचा ग्रंथसंग्रह या संस्थेकडे सुपूर्त करण्यात येत आहे। तळवलकर सरांचा आणि भांडारकर संस्थेचा 5 वर्षापूर्वीपर्यंत फारसा संबंध आला नव्हता, पण त्यांचे एक चांगले मित्र आणि माझेही जुने मित्र इथं उपस्थित असलेले अरविंद गोखले यांच्याशी त्यांचा नेहमी वार्तालाप चालत असे। अमेरिकेतून त्यांना वारंवार फोन्स करायचे, मेल पाठवायचे। त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावानं काही देणगी द्यायची आहे, तेव्हा कुठे द्यावी? गोखल्यांनी सुचवलं की भांडारकर संस्थेला द्या। भांडारकर संस्थेला देणगी कशासाठी द्यायची? गोखल्यांनी मला विचारलं, तेव्हा मी असं म्हटलं की आमच्याकडे असलेल्या 28,000 हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनचं काम चालू आहे। तो फार मोठा प्रकल्प आहे, तर त्याच्यासाठी देणगी दिली तर बरं होईल। आणि आश्चर्य म्हणजे तळवलकर सरांनी त्याला एकदम मान्यता दिली। मला लिहिलं की आमच्या पत्नीला मॅन्युस्क्रिप्टमध्ये फार रस होता आणि त्यामुळे त्यांनी ऑक्टोबर 2014 साली त्यांचे मित्र आणि त्यांच्या सगळ्या इथल्या प्रॉपर्टीची देखभाल करणारे नाशिकचे श्रीकांत रहाळकर हे चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्याकरवी 5 लाख रुपयाची देणगी दिली आणि ती शकुंतला गोविंद तळवलकर मॅन्युस्क्रिप्ट डिजिटायझेशन प्रोजेक्ट या नावाखाली दिली। आम्ही त्यांना असं सुचवलं की पुढे पुढे पैशाची किंमत कमी होत जाते, तेव्हा येणाऱ्या व्याजातला निम्मी रक्कम आम्ही यासाठी वापरू आणि निम्मी रक्कम कॉर्पसमध्ये टाकू। त्याप्रमाणे 15 सालापासून ते काम सुरू आहे आणि त्या कामामध्ये आम्ही अतिशय महत्त्वाची संस्थेची मॅन्युस्क्रिप्ट्स, इलस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट्स, खूप जुनी अशी हस्तलिखितं, जवळजवळ 10व्या शतका इतकी जुनी हस्तलिखितं डिजिटाईज केलेली आहेत आणि याचा त्यांना फार आनंद होत असे। आणि काही महिन्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा कळवलं की माझा सगळा ग्रंथसंग्रह मला द्यायचा आहे आणि तो भांडारकर संस्थेला द्यायचा आहे। हे आम्हाला अतिशय आश्चर्याचा आणि आनंदाची गोष्ट होती। तळवलकर सरांचा सगळा अभ्यासाचा विषय इंग्रजी वाङ्मय, मराठी वाङ्मय, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, स्वातंत्र्य लढाचा इतिहास, स्वातंत्र्यपूर्व इतिहास। भांडारकर संस्थेचे कार्यक्षेत्र हे सगळं प्राचीन, म्हणजे आम्ही इसवी सनाच्या पूर्वीच वावरत असतो, त्याच्या अलीकडे येण्याची फारशी शक्यता नसते। पण आम्ही असं म्हटलं की या संस्थेला कुठलाही ज्ञानविषय वर्ज्य नाही,
तळवलकरांच्या नावाने जर या ठिकाणी आम्हाला स्मृतिदालन उघडता आलं तर अनेक विषयातले अभ्यासक इथं येतील. कारण ओरिएंटॉलॉजी किंवा इंडॉलॉजी म्हणजे केवळ क्लासिकल इंडॉलॉजी नव्हे, मॉडर्न इंडॉलॉजीसुद्धा आहे. आणि त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करता करता वर्तमानाचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तेही आम्ही स्वीकारायचं ठरवलं. आणि मार्चपासून नाशिकला त्यांच्या घरी विनायकराव दादा पाटील हे त्यांचे परममित्र यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम सुरू आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा सुषमा तळवलकर यांचा मला निरोप मिळाला. तळवलकर सर गेले त्याच्या अगोदर काही दिवस त्यांनी या सगळ्या कामाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केलं होतं आणि हा संग्रह संस्थेला द्यायचा याबद्दलही त्यांना समाधान वाटत होतं. त्याचा उल्लेख करून सुषमाताईंनी असं कळवलं की हा संग्रह लवकरात लवकर संस्थेकडे यावा. आणि 22 जुलै हा तळवलकर सरांचा जन्मदिन आहे. त्या दिवशी जर हे करता आलं तर ते बरं होईल. तेव्हा आम्ही त्यांना असं आश्वासन दिलं की नक्की करू. त्याप्रमाणे 4च दिवसांपूर्वी सगळं काम पूर्ण झालं आणि बुधवारी हा सगळा ग्रंथसंग्रह रात्री 12 वाजता इथे आलेला आहे. त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं युद्धपातळीवर काम करून एक स्मृतिदालन तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ग्रंथ लावण्याचं काम चालू आहे. तळवलकर सरांच्या निधनानंतर लगेच काही दिवसांनी त्यांच्या कन्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्ही आणखी एक 5 लाख रुपयाची देणगी देऊ इच्छितो, ती तळवलकर सरांच्या नावाने पुन्हा डिजिटायझेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट्स. आणि त्या दिवशी आम्ही बुधवारी त्या संग्रहाची पाहणी करण्याकरता अरविंदराव, मी, आमचे श्रीनंद बापट असे आम्ही गेलो होतो. त्यावेळी रहाळकर सरांनी तो 5 लाखाचा चेकही आमच्या स्वाधीन केला. अशा प्रकारे तळवलकर सरांनी आणि त्यांच्या कन्यांनी या संस्थेला 10 लाख रुपयाची देणगी दिली आणि हा अमूल्य ग्रंथसंग्रह दिलेला आहे. त्याचबरोबर सरांच्या काही महत्त्वाच्या वस्तू, त्यांची इझी चेअर, फूट रेस्ट स्टूल, त्यांचा एक तैलचित्र छोटंसं श्याम जोशी यांनी काढलेलं, त्यांची पुस्तकं, त्यांचे हत्तीचा आकार असलेले बुक होल्डर्स, ह्या सगळ्या आणि त्यांना मिळालेले गौरवचिन्ह, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे ठेवणार आहोत. काही आणलेल्या आहेत, त्याच्यासाठी आणखी जागेची आवश्यकता आहे. ते सगळं आम्ही करणार आहोत हे सांगायला मला अतिशय आनंद होतो. आणि या सगळ्या कामामध्ये आमचे सगळे सहकारी विश्वस्त राहुलजी सोलापूरकर, आमच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भोपाल पटवर्धन, संस्थेचे कोषाध्यक्ष संजय पवार, श्रीनिवास कुलकर्णी, आमच्या RC मेंबर आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर, ह्या सगळ्या लोकांचं सहकार्य आहे. एक गोष्ट इथे चांगली अशी आहे की आम्ही समजा मी असं म्हटलं, संस्थेतर्फे जर शब्द दिला की आम्ही करू, तर त्याच्यामध्ये कुठेही अडकाठी येत नाही. सगळ्या चांगल्या गोष्टींचे आम्हाला इथे या ठिकाणी आता सहकार्य मिळतं आहे. आणि या संस्थेला मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा विनियोग हा चांगल्याच प्रकारे होतो आहे याबद्दल मी आपल्याला नक्की आश्वासन देतो. आपण सगळे आलात याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मी विनंती करतो श्रीनंद बापट यांना आणि माझ्या सहकाऱ्यांना की आलेल्या उपस्थितांचा सत्कार करावा. सांगतो ना, विनायकराव दादा पाटील, माजगावकर साहेब, डॉक्टर अरुणा ढेरे, आले मला आठवण करेल. हरीजी तुम्ही पण करा. श्री
पाटील या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनवरून आलेल्या आहेत, संस्कृत स्कॉलर आहेत. माधुरीताई, सारंग दर्शने, लीनाताई मेहेंदळे, पराग इथे, अरे मला दिसलं नाही, सॉरी. पराग म्हणजे माझ्या दृष्टीचा दोष आहे. सदा डुमरे, त्यांच्या शेजारी सुभाष नाईक. करंबेळकर कुठे आहेत? करंबेळकर सर, विनायक कुलकर्णी. हां, नाही देऊ ना परत. अजून कोणी राहिलंय का? हां, प्रदीप दादा. धन्यवाद. कार्यक्रम आणखी एक सत्कार इथे करायचा आहे. हे सगळं ग्रंथ संग्रहाचं काम मोठ्या चिकाटीनं नाशिकला ज्या व्यक्तीनं केलं, जवळजवळ एकट्या व्यक्तीनं गेली 4 महिने खपून अतिशय शिस्तीमध्ये हे काम केलेलं आहे. प्रत्येक ट्रंकेतली पुस्तकं काढायची, धूळ साफ करायची, त्याची एक्सेलमध्ये सगळ्या शीट्सवर नोंद करायची आणि अतिशय व्यवस्थित भरायची. अशा 40 ट्रंका भरल्या. त्या सगळ्या प्रत्येक ट्रंकेमध्ये किती पुस्तकं आहेत याची नोंद केली. अशा प्रकारे आम्हाला त्या क्षणी जाता जाता कळलं की एकूण 4950 पुस्तकं आलेली आहेत. तर हा सगळा ग्रंथ संग्रह ज्यांनी केला त्या अनिता जोशी यांचा सत्कार आम्हाला करायचा आहे. यांनी फार एक महत्त्वाचं काम केलं आहे. नाशिकमध्ये असलेल्या ठिकठिकाणी असलेल्या खाजगी मालमत्ता असलेल्या अशा हस्तलिखितांची शोध घेऊन ठिकठिकाणी जाऊन त्या सगळ्या लोकांना समजावून सांगून 25,000 हस्तलिखितांची यादी त्यांनी तयार केलेली आहे. श्रीधर शास्त्री वारे हे मोठे पंडित होते. त्यांचा ग्रंथसंग्रह कोर्टाच्या ताब्यात होता. 3 पिढ्यांची भांडणं चालू होती. त्यातून त्यांनी कोर्टाला समजावून सांगावं आणि त्यांच्या पिढ्यांनाही समजावून सांगून सगळा ग्रंथसंग्रह सार्वजनिक वाचनालयामध्ये ठेवलेला आहे. अशा प्रकारे अतिशय चिकाटीनं काम करणारी व्यक्ती आम्हाला मिळाली, याबद्दल आम्हाला खरंच बरं वाटतं आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत अनौपचारिक आहे. तळवलकर सरांचे सहकारी आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रीयुत अरविंद गोखले, त्यानंतर श्रीयुत सारंग दर्शने, त्याच्यानंतर भांडारकर संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक हरी नरके आणि मग सर्वात शेवटी विनायकदादा पाटील, हे 4 जण आपल्या भावना व्यक्त करतील. त्यांच्यामध्ये मी काही उभा राहू इच्छित नाही. तेव्हा प्रथम मी अरविंद गोखले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे इथे मला बोलावं लागेल याची काही कल्पना नव्हती आणि मी बोलतोय किंवा बोलणार नाही आहे असं सांगितलं तरी त्याचे वेगळे अर्थ निघाले असते. परंतु एक फार मोठी जबाबदारी ही माझ्या हातून पार पडली याचं खरोखरच समाधान होतं आहे. पण आजच्या या दिवसाला तळवलकर सर असते तर अधिक चांगलं झालं असतं, कारण त्यांनी दिलेली जबाबदारी, त्यांची पुस्तकं, त्यांना खरं सांगायचं झालं तर त्यांना इथं यायचंही होतं आणि त्यांना नुसतं यायचं होतं नाही तर हे सगळं पाहण्यामध्ये त्यांना रस होता की आपली पुस्तकं जागच्या जागी व्यवस्थित लागलेली आहेत. आणि मला सांगायला खरोखरच म्हणजे आनंद होतो की ते ज्या ज्या वेळेला फोन करायचे त्या फोनवरती अमुक एक पुस्तक कुठे आहे, अमुक एक पुस्तक कुठे सापडेल आणि त्याचं विशेष काय आहे, त्या पुस्तकाच्या मागच्या भावनासुद्धा ते बोलून दाखवायचे.
तर नुसतं असं बोलून दाखवायचं असं नाही, तर काही वेळा हे पुस्तक तेवढी एकमेव प्रत आहे ती मात्र भांडारकरांना द्यायची नाही आहे, भांडारकर संस्थेसाठी नाही आहे, कारण ते माझंच पुस्तक आहे. त्यामुळं हे पुस्तक भांडारकर संस्थेसाठी नाही आहे, पण बाकीची पुस्तकं जी आहेत ती भांडारकर संस्थेसाठी आहेत आणि त्याचे किती किती खंड आहेत यासंबंधी त्यांनी सविस्तर फोनवरनं ते बोलायचं तेव्हा, आणि भरभरून बोलायचे, म्हणजे ते किती बोलायचे आणि पुस्तकांविषयी त्यांचं काय प्रेम होतं हे म्हणजे मला माहिती आहे. पण मला खरोखरच म्हणजे नवलही वाटतं की या तळवळकरांसारख्या अगदी म्हणजे नुसतं लिहिणाऱ्या नव्हे तर त्यामध्ये अगदी म्हणजे आपण किती साली काय लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्याचा अर्थ काय होता आणि त्या पुस्तकाचा संदर्भ तुम्हाला कुठे सापडू शकतो इथपर्यंत त्यांनी मला एका अर्थानं संज्ञान केलेलं होतं. त्यामुळंच मला या प्रसंगानिमित्तानं या ठिकाणी बोलायची संधी आपण दिली याबद्दल मी आपले आभार मानतोच. परंतु हे संग्रहालय किंवा हे पुस्तकांचं दालन ज्या वेळेला खुलं होईल, ज्या वेळेला ते प्रत्यक्ष लागेल त्यावेळेला तिथं येऊन मला बसण्याची अशा अर्थानं की तिथे ते पाहण्याची किंवा पुस्तक हाताळण्याची आपण परवानगी दिली तर ते अधिक चांगलं होईल, कारण त्या पुस्तकांच्या मागच्या भावना मला उलगडून पाहता येतील. तळवळकरांच्या भावना या पुस्तकांमध्ये ज्या होत्या त्या मला आपोआपच तो पट उलगडता येईल. परवा आम्ही जेव्हा तळवळकरांच्या अक्षर बंगल्यामध्ये गेलेलो होतो त्यावेळेला विनायकदादांशी पण आमची चर्चा झाली. मला म्हणजे पुस्तकांना निरोप देताना खरं म्हणजे विनायकदादांच्या ज्या भावना होत्या त्या ट्रकमध्ये संबंध ट्रंका चढवल्या होत्या आणि ते त्या अक्षर बंगल्याच्या पोर्चमध्ये उभे होते. मला स्वतःला असं वाटलं की मुलीला सासरी जाताना जसा निरोप द्यावा तसा ते निरोप या पुस्तकांना देत होते, कारण त्यांचाही पुस्तकांशी तेवढाच संबंध आला. आणि इथे सांगायला पाहिजे की ही सगळी पुस्तकं म्हणजे 2007 मध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे तळवळकर सर इथं आले होते, त्यानंतरची 10 वर्ष गेली. या सगळ्या पुस्तकांना जपून ठेवणं, नुसतं जपून ठेवणं असं नाही तर त्याच्यामध्ये वेखंडाचा योग्य तो उपयोग करणं, त्याच्यासाठी ट्रंका निवडणं, त्या ट्रंकांमध्ये वेखंड घालून ती पुस्तकं इतकी त्यांनी व्यवस्थित ठेवली होती म्हणजे खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि यामध्ये म्हणजे तळवळकरांची पुस्तकं विनायकदादांनी केलेली त्याची जपणूक, अगदी मुलाप्रमाणे केलेली जपणूक हीही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून मला त्यांचं कौतुक असं वाटतं की म्हणजे हे बोलत असताना सुद्धा, तळवळकरांसंबंधी माहिती देत असताना सुद्धा, पुस्तकांसंबंधी बोलत असताना सुद्धा ते इतके भारावून गेलेले होते की ज्याचं नव्हते. त्यामुळं मला या गोष्टीचं कुठलंही श्रेय मी घेत नाही. हे श्रेय खरं म्हणजे विनायकदादांचं आहे आणि ही पुस्तकं त्यांनी इतकी जपून ठेवली त्याबद्दल त्यांचेही आभार मानणं मी कर्तव्य समजतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर या कार्यक्रमात सहभागी होता आलं याचा खूप मनापासून आनंद होतो. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये 1991 मध्ये लागलो आणि त्याच्यानंतर 5-6 वर्ष साधारण तळवळकरांचा सहवास प्रत्यक्षपणे मिळाला. तळवळकरांना पाहणं आणि त्यांचं वाचन, त्यांचा ग्रंथसंग्रह हा आमच्यावरती सगळ्यांवरती एक परोक्ष संस्कार असायचा. आणि तळवळकरांची एक गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे तळवळकर येताना ऑफिसात येताना असं पुस्तक असं घेऊन यायचे आणि चालत चालत केबिनमध्ये जायचे आणि संध्याकाळी जेव्हा ते परत जायचे तेव्हा ते पुस्तक असं खाली धरलेलं असायचं आणि असं ते हलके हलके असं आपटत ते जायचे. याचा एक संदेश होता की हे संपलं पुस्तक म्हणजे याचा फडशा पाडला मी आज दिवसभरामध्ये, असा तो एक संस्कार असायचा. आणि तळवळकरांचं एक गंमत म्हणजे आताचे जे संपादक आहेत त्यांना अक्षरशः रात्री 10 वाजेपर्यंत काम करावं लागतं, छोट्या छोट्या बातम्यांकडे लक्ष द्यावं लागतं. तळवळकरांची एक गंमत अशी होती की तळवळकर आल्यानंतर अग्रलेख पहिला त्याचा तुकडा पाडायचा, फडशा पाडायचा अग्रलेखाचा, त्यांचा विषय ठरलेला असायचा
आणि कोणाला ठोकायचं हे बहुतेक त्यांच्या मनामध्ये ठरलेलं असायचं. आणि त्यांचं ठोकणं म्हणजे ते सगळ्या ऑफिसवरती त्या ठोकण्याचा असा जोर चढायचा. म्हणजे महाराष्ट्रातले एक प्रख्यात वक्ते, त्यांनी सगळीकडे कुलगुरू झाल्यानंतर सुद्धा भाषणांचा रतीब थांबवला नव्हता. तेव्हा तळवळकर चिडले आणि त्यांनी शब्द बापुडे केवळ वारा हा तुकारामांचा अभंग घेऊन त्यांना इतकं ठोकलं की म्हणजे ज्याचं नाव ते. त्यांना कदाचित पुढच्या भाषणामध्ये ते आता अशी टीका करावी का, किती खंडन करावं एखाद्या माणसाचं, किती तोडावं, हे याच्यावर मतभेद होऊ शकतात. पण त्यांना जे पटलं ते ठामपणे लिहायचे. आणि त्यांनी गोखल्यांनी आता सांगितलं त्यांचं पुस्तकांवरचं प्रेम आणि त्यांचं सगळं त्यांचं त्या तपशिलांचं ज्ञान. म्हणजे माझे एक 2-3 तुम्हाला छोटे छोटे किस्से सांगतो. एकदा त्यांनी मला त्यांच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की ते घरी जा आणि अमुक अमुक पुस्तक अमुक अमुक 5व्या कपाटात आहे, 4थ्या कप्प्यात ते घेऊन ये. आणि ते घेऊन आलो. त्याच्यातलं काहीतरी ट्रान्सलेशन करायचं होतं किंवा सारांश करायचं होतं, ते मी केलं. ते माझ्याकडे पुस्तक होतं त्या दिवशी. तळवळकरांनी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मला बोलवलं. ते म्हणाले, ते पुस्तक झालं का तुझं? तर म्हटलं हो, काम झालं, पण मी वाचलं नाही अजून. तर ते म्हणाले की मग ठीक आहे, तू असं कर, मला सोमवारी दे पुस्तक ते. आणि सोमवारी परत आठवण की ते पुस्तक, मग ते घेऊन गेले पुस्तक. पुस्तकांवरती त्यांचं अफाटच होतं त्यांचं एकूण. त्या सगळ्याचा आमच्या सगळ्या लोकांवरती, महाराष्ट्र टाइम्सच्या सगळ्या स्टाफवरती हा एक संस्कार होत असे. एक त्यांनी गोखल्यांचं चरित्र प्रचंड मोठं चरित्र लिहिलं आणि मला वाटतं ते जरा जास्तच मोठं झालं, पुस्तक विस्तार झाल्याचं. तर त्याच्या तयारीचं जेव्हा काम चालू होतं त्या पुस्तकाच्या, तेव्हा त्यांना असं कळलं की झेवियर्सची जी ओरिएंटल इन्स्टिट्यूट आहे मुंबईला, तिथे काही गोखल्यांची कागदपत्र आहेत, गोपाळकृष्ण गोखल्यांची काही कागदपत्र तिथे. तर ते फादरशी तिला बोलले आणि मला सांगितलं की तू आता तिथे जा, ती सगळी पुस्तकं, ती सगळी झेरॉक्सेस आणि प्रकरणं काढ, त्याच्यातलं गोखल्यांचं काय काय संदर्भ मिळतात ते काढ आणि पत्रव्यवहार वगैरे वाचून. तर ते मी काम बरेच दिवस करत होतो. आणि तळवळकरांच्या पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ अगदी मोजका आहे, फार नाही आहे त्याचा. पण त्यासाठी त्यांनी स्वतः पण खूप काम केलं आणि त्यांनी मला पण ते भरपूर काम करायला लावलं. हा तळवळकरांच्या सहवासात असण्याचा एक खूप मोठा लाभ आम्हाला सगळ्यांना मिळाला. एक दुसरा मुद्दा मांडतो आणि थांबतो. तळवळकरांनी मला पुण्यामधल्या काही बातम्या करायला सांगायचे, ते एक स्पेशल रिपोर्ट्स. तर त्याच्यामध्ये त्यांना पुण्यामधल्या सगळ्या संस्थांविषयी अफाट प्रेम होतं. म्हणजे खरं तर तळवळकर शेवटपर्यंत निम्मे का जास्तच पुणेकर होते. म्हणजे तळवळकरांनी पुण्यामध्ये घर बांधलं होतं मोठं आणि त्या घरामध्ये आपण स्थायिक होऊ आणि पुण्यातल्या सगळ्या सांस्कृतिक सामाजिक जीवनात सहभागी होऊ, छान वाचन करू, असं एक त्यांचं स्वप्न होतं. ते कधी कधी मी पुण्याचं असल्यामुळे कदाचित असेल, पण ते मला ते सांगायचं की असं असं मी करेन. मग नंतर मी त्यांना म्हणायचो की तुम्ही येणार होतात पुण्याला, काय झालं त्याचं? तर मग ते एकदा मला असं म्हणाले, अरे काय सांगायचं, तर व्यंकटेश पण राहिला नाही, म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, अण्णा तर मागेच गेलेत, म्हणजे गदिमा. आता तिथे पुण्यामध्ये ज्यांच्याशी बोलावं, ज्यांच्याशी इंटरॅक्शन करावे असे किती लोक आहेत. मग ते नाशिकला गेले वगैरे, हा सगळा भाग वेगळा. पण त्यांच्या संस्थांवरचं जे प्रेम होतं त्याच्यात त्यांनी मला एकदा भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये काहीतरी गडबडी चालल्या होत्या. तर त्यांनी मला त्यावेळेला गर्ग्यांकडे पाठवलं, समा गर्ग्यांकडे, इतरांकडे पाठवलं आणि भारतीय संशोधक मंडळावरती पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्समध्ये 2-3 रिपोर्ट्स तिथले जे काही गैरव्यवहार चालू होते आणि संस्थेचं नुकसान होत होतं त्याच्याबद्दल आलं. तसंच त्यांनी मला एकदा भांडारकर संस्थेविषयी पण एकदा 2 रिपोर्ट्स लिहायला लावले होते. त्यांचं मुंबईतून ज्ञान जिथे जिथे आहे, ज्ञानाचा व्यवहार जिथे जिथे चालतो त्याच्याविषयी आतून ओढ असणं, हा जो भाग होता. आता याच्यातलं एक माझ्या मनात आलं, ते मी बहुलकर सरांना परवा म्हणालो की भांडारकरवरती ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला तळवळकरांना मनापासून खूप वाईट वाटलं असं. पण ती राजकीय गणितं जी आहेत तिथे हल्ला झाल्याची, ती पण त्यांना सगळी कळत असतील. आणि मला असं वाटतं ते जेव्हा झालं सगळं प्रकरण, तेव्हा मला असं वाटतं की तळवळकर रिटायर झाले होते. त्यांनी कदाचित कुठे थोडंफार लिहिलंही असेल. पण मला जेव्हा हे कळलं की त्यांचा ग्रंथसंग्रह भांडारकरमध्ये येणार आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये पहिली प्रतिक्रिया अशी आली की तळवळकरांनी ते जे सगळं प्रकरण झालं त्याचा एक हा काव्यगत न्याय केला आहे आपली पुस्तकं इथे देऊन. आणि म्हणजे ते कोणाच्या बाजूने आहेत आणि त्यांना काय महत्त्वाचं वाटतं हे त्यांनी आयुष्यभर अग्रलेखांमधून सांगितलं. पण हे त्यांनी तिथे आत्ता त्यांच्या शेवटच्या ग्रंथदानाच्या कृतीतून दाखवलं आणि ती कृती मला फार मोलाची वाटते. आणि त्यामुळे तळवळकर गेले तर आज तळवळकरांचा वाढदिवस आहे
आणि तळवळकरांच्या वाढदिवसाला ते आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना आम्ही त्यांच्या वाढदिवसाला त्यांची एक थोडीशी अबोल दहशत असायची आमच्यावरती आणि ती चांगली असायची, म्हणजे प्रेमाचं असायचं ते. पण तळवळकरांच्या वाढदिवसाला त्यांना जाऊन शुभेच्छा, हॅपी बर्थडे, केक कापा वगैरे असं भानगड असं पूर्वी नव्हतं ना. पण आम्ही एकदा जे तुलनेने तरुण मंडळी होतो त्यांनी ठरवलं की आता आज आपण तळवळकरांचा करूया वाढदिवस. मग आम्ही सगळ्यांनी गुच्छबिच्छ घेतला, तळवळकरांना दिला, फोटो बिटो काढले. मग ते थोडेसे तोपर्यंत ते निवृत्तीच्या जवळ आल्यामुळे निवळले होते आणि त्यांनी आमचं प्रेम त्यांनी तेव्हा स्वीकारलं. हा तळवळकरांच्या वाढदिवसाची एक आठवण, आज त्यांचा वाढदिवस. आज मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हा खूप आनंदाचा दिवस आहे. म्हणजे माझं पुण्यातलं घर इथून 10-12 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे मी काल स्वप्न बघितलं काय आपण केव्हा तरी पुण्यात स्थायिक होऊ आणि छान चालत इथे येऊ आणि तळवळकरांची पुस्तकं चाळत बसू, वाचत बसू. ते बऱ्याच जणांचं असं स्वप्न पूर्ण होईल. थँक्स. संशोधन संस्थेचे मानद सचिव बहुलकर सर, विनायक दादा, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भोपाल पटवर्धन, आमचे विश्वस्त राहुल सोलापूरकर, आताच कार्यक्रमाला उपस्थित झालेले या भागातले आमदार विजय काळे, आमचे मित्र प्रदीपदादा, अरुणाताई, माझगावकर सर, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सारंग दर्शने, दिलीपराव, गोखले सर आणि मित्रांनो, आपण सगळेजण एकतर भांडारकर संस्थेवरचं प्रेम, ग्रंथप्रेम आणि गोविंदरावांवरचं प्रेम अशा तिहेरी हेतूने या ठिकाणी आलेले आहोत. आज इथे सगळी मान्यवर मंडळी पाहून मला खूप आनंद वाटतो आहे. आमचं हे सभागृह अतिशय पुणे शहरातल्या क्रीम म्हणता येईल अशा लोकांनी भरलं, याचा मला आनंद वाटतो. मित्रांनो, या संस्थेशी गेली अनेक वर्ष जवळनं संबंध आला आणि त्याच काळामध्ये ज्याचा उल्लेख आता सारंग दर्शनेंनी केला, ती दुर्दैवी घटना घडली होती. तेव्हा गोविंदरावांशी याच्या संदर्भातला जो उल्लेख त्यांनी केला तो मला पटतोय. त्याचं कारण पडद्यामागच्या 1-2 गोष्टींचा उल्लेख मी करणार आहे. एक तर मी टेल्कोमध्ये होतो तेव्हा 30 वर्षांपूर्वी पहिलं पुस्तक मी लिहिलं, तेव्हा गोविंदरावांना भेट द्यायला मी गेलो. ही त्यांची माझ्या आयुष्यातली पहिली भेट. अर्थात माझी ती पहिली भेट जी होती ती विनायकदादांनी गोविंदराव गेल्यानंतर विनायकदादांची पहिली भेट कशी झाली होती हे जे लिहिलं होतं त्याच्याशी 1,00,000% साम्य असलेली अशी ती भेट होती. कारण मी जेव्हा गोविंदरावांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी वर बघितलं सुद्धा नाही आणि मी पुस्तक दिल्यानंतर सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. ते मी त्यांना सांगत होतो पुण्याचा असल्यामुळे भडा बोलून की पुण्यावरनं आलो आहे, पुस्तक लिहिलं आहे, हरी नरके माझं नाव आहे वगैरे वगैरे. ते बरं सुद्धा म्हणाले नाहीत आणि त्यांनी फक्त हात केला की तिकडे पुस्तक ठेव असा त्याचा अर्थ होता. अगदी नम्रपणाने सांगतो, आज गोविंदरावांच्या जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करत असताना पहिली भेट काही फार चांगली होती असं नाही, हे मात्र मी नम्रपणानं नमूद करतो. खरं म्हणजे माझ्या ज्या मित्रांनी मला भेटायला सांगितलं होतं त्यांना बाहेर आल्यावर मी एक्स असंच काय म्हणालो आणि मी घरी आलो. तो होता मंगळवार. आणि बहुलकर सर, ती आठवण लक्षात राहण्याचं कारण असं की मी त्या दिवशी रात्री घरात भरपूर वैतागून, दुसऱ्या दिवशी टेल्कोमध्ये माझ्या अधिकारी मित्रांशी वैतागून असं बोललो की काय खडूस माणूस आहे, साधं एवढं सौजन्य नाही की एक मुलगा आपल्याला पुस्तक द्यायला आलाय तर बसा म्हणायचं नाही, चहाचं वगैरे सोडा, कारण पुणेकर असल्यामुळे आम्हीच कुणाला देत नाही तर दुसऱ्यांकडनं कशी अपेक्षा ठेवणार, पण निदान बाबा बरं ठीक आहे ठेव बघतो. नाही. यदी फडके सरांना मी फोन केला तर यदी फडके सर मला म्हणाले की ते तुला गेट आऊट म्हणाले का? म्हटलं नाही. मग म्हणाले फार चांगलं वागवलं त्यांनी. ते माझे फार जवळचे मित्र आहेत आणि तुला सांगतो विनायकदादांनी असं काहीसं शरदराव त्यांना घेऊन गेले भेटायला तेव्हा ते कसं वागले हे लिहिलंय ते तुमच्याच डोळ्यासमोर असेल, ताजच आहे. बुधवार गेला आणि गुरुवारी सकाळी महाराष्ट्र टाइम्स हातात पडला आणि मला शॉक बसला. कारण जे पुस्तक मी त्यांना मंगळवारी दुपारी दिलं होतं ते मंगळवारी रात्री त्यांनी वाचलं होतं आणि बुधवारी त्याच्यावर लिहून गुरुवारच्या मठामध्ये त्या काळामध्ये रविवारच्या मैफलमध्ये काय येणार ते पराग पहिल्याच पानावर छापलेलं असायचं. रविवारच्या आवृत्तीची जाहिरात असायची आणि मैफल पुरवणीच्या जाहिरातीमध्ये पहिलंच होतं तरुण संशोधक हरी नरके
यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन या ग्रंथावर लिहित आहेत गोविंद तळवलकर. माझ्यासाठी तो प्रचंड मोठा शॉक होता, कारण 24 तासामध्ये त्यांनी ते पुस्तक वाचलेलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं. खरंच सांगतो की 30 वर्ष झाली असली तरी रविवारी मी पहाटेच बुक स्टॉलवर जाऊन उभा होतो वगैरे वगैरे, आणि त्या दिवशी गोविंदरावांनी अख्खं पानभर आणि कलर फोटो पुस्तकाचा, मला असं वाटतं की बहुधा त्याच काळात नुकतंच कलर छपाईचं तंत्र सुरू झालेलं होतं मठातल्या रविवार पुरवणीमध्ये, आणि कलर फोटो आणि पानभर त्यांनी लिहिलेलं. मग मात्र मी त्यांना जेव्हा धन्यवाद द्यायला फोन केला तेव्हा ते खूप छान बोलले. अर्थात हे छान हे गोविंदरावांच्या संदर्भातलं छान आहे, पुणेरी नाही. जेवढं त्यांनी छान बोलायला हवं तेवढं ते बोलले, आणि मला एवढंच म्हणाले की मुंबईला आलास की भेट. मी मुंबईत त्यांना भेटलो. त्यावेळेला आमच्या टेल्कोवर हल्ला झालेला होता आणि टेल्को फार मोठ्या अडचणीत होती, आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. त्या दोघांमधल्या चर्चा असल्यामुळे त्याचा तपशील किंवा त्याचे संदर्भ सांगत नाही, फक्त एवढंच सांगतो की त्यावेळी त्यांनी अतिशय दुःख व्यक्त केलं. पण ते मला असं म्हणाले की याच्या मागे कोणत्या राजकीय शक्ती आहेत ते मला माहीत आहे, आणि त्यामुळे या संबंधामध्ये संपादक म्हणून जेवढं करायचं तेवढंच मी करू शकेन, त्याच्या पलीकडे मी करू शकणार नाही. हे अतिशय स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं होतं. भांडारकर मागे सुद्धा नेमक्या त्याच शक्ती होत्या हल्ल्याच्या मागे, आणि त्या पुन्हा गोविंदरावांच्या एका अर्थाने जवळच्या, पण दुसऱ्या अर्थाने त्यांना त्यातली गुंतागुंत माहीत असलेली, आणि त्यामुळे त्यावर सुद्धा जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी सारंग म्हणाले ते खरं आहे, खेद व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं. पण गोविंदराव हे खरं म्हणजे एका अर्थाने पत्रकारितेचं मुक्त विद्यापीठ, आणि नुसतं मुक्त विद्यापीठ नाही तर गोविंदराव हे त्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा. अशा दुहेरी अर्थानं एक अत्यंत ताकदवान माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो. आणि त्यामुळे जेव्हा मॅजेस्टिकमध्ये त्यांची मुलाखत गपर प्रधानांनी घेतली होती चर्चेमध्ये, त्यावेळेला विनायकदादा त्यांना गपर प्रधानांनी त्यांच्या सौम्य स्वभावाप्रमाणे शेवटी एक प्रश्न विचारला, गोविंदराव तुम्ही ज्याला ठोकता त्याची साल्टं काढता. सारंग दर्शने म्हणाले ते खरं आहे की ते ज्या पद्धतीने साफसफाई करायचे बिनपाण्याने वगैरे म्हणता येईल अशी, पण तुम्ही 2 माणसं महाराष्ट्रातली अशी आहेत की ज्यांच्याबद्दल लिहायचं झालं की तुमची लेखणी खूप सौम्य होते. तर नेमकं काय कारण आहे? तेव्हा गोविंदराव जाहीरपणे असं म्हणाले की होय, मला त्या 2 माणसांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं मॅजेस्टिकमध्ये. मला आजही ते लक्षात आहे. पण त्या मुलाखतीत याचा अर्थ त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं सगळं म्हणणं जे होतं, पद्धत होती, ती त्यांनी बाजूला ठेवली होती असं नाही. त्यांना असं विचारलं एका पुस्तकाबद्दल, त्यावेळेच्या मुंबईतल्या एका संपादकांचं पुस्तक गाजत होतं, तर ते तुम्ही वाचलंय का आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा गोविंद तळवलकर म्हणाले की बालवाङ्मय मी वाचत नाही. त्यामुळे ती मुलाखत जी आहे ती केवळ सौम्यपणाची मुलाखत होती असं नाही. या पार्श्वभूमीवर आणखीन 2 छोट्या छोट्या आठवणी गोविंदरावांशी संबंधित. पुराभिलेखागारामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं 5 फेब्रुवारी 1852 सालचं पत्र जेव्हा मी शोधलं, गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांना लिहिलेलं ते पत्र आहे. आणि अरुणाताई, तोपर्यंत माझी खरंच अशी समजूत होती की फॉकलंड ही एक शिवी आहे. मला तोपर्यंत माहीत नव्हतं की लॉर्ड फॉकलंड नावाचा दस्तूरखुद्द एक माणूस मुंबई प्रांताचा त्या काळात 5 वर्ष गव्हर्नर होता. ते पत्र पाहिल्यानंतर त्याची सही आणि त्याने शेरा मारलेला आणि ते जपून ठेवलेलं आहे. महात्मा फुले त्यावेळेला जेमतेम 25 वर्षाचे आणि अतिशय सामान्य माणूस, पण त्याचं पत्र जपून ठेवलेलं आहे. ते मी गोविंदरावांना जेव्हा भेटल्यावर सांगितलं तेव्हा गोविंदराव म्हणाले मला ते बघायचं आहे, कारण ते फुल्यांच्या हस्ताक्षरात फुल्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग ते पुराभिलेखागारामधनं आणून गोविंदरावांना दाखवल्याच्या नंतर ते पत्र हाताळतानाची या त्या पत्राचं सगळं वाचन करतानाची, आणि मला ते पटकन म्हणाले तू एक मार्क केलंस का याच्यामध्ये? फुल्यांनी स्वतःच्या संस्थेचे आपण संस्थापक आणि सदस्य आहोत असं म्हटलेलं आहे. सामान्यपणे संस्थापक हा पदसिद्ध अध्यक्ष असतो, अशी महाराष्ट्राची पद्धत आहे म्हणाले. आणि इथं फुल्यांनी मात्र संस्थापक असून सुद्धा फक्त सदस्य आहे. हा बारकावा म्हणाले तू लक्षात घेतला आहेस का? मला स्वतःला आनंद याचा आहे की भांडारकर अतिशय मोठे ग्रंथप्रेमी होते. त्यांनी स्वतःचा ग्रंथसंग्रह या संस्थेला दिलेला आहे. पुण्यातलेच नाहीत तर महाराष्ट्रात त्यांनी देशातले विख्यात ग्रंथप्रेमी आमचे अण्णा राचिम ढेरे यांचा ग्रंथसंग्रह या शताब्दी वर्षामध्ये भांडारकरकडे येतो आहे. आणि पत्रकारितेचं मुक्त विद्यापीठ असलेल्या गोविंदरावांचा ग्रंथसंग्रह याच शताब्दी वर्षामध्ये आमच्याकडे येतो आहे. याचा आनंद व्यक्त करताना मला स्वतःला जो उल्लेख झाला
एक स्वतः पुस्तकप्रेमी असल्यामुळे पुस्तकांमध्ये किती जीव गुंतलेला असतो. मी अंधश्रद्धाळू नाही, पण तरीही मला असं वाटतं की गोविंदरावांच्या 4950 पुस्तकांसोबत त्यांचा गुंतलेला जीवसुद्धा इथे आलेला आहे आणि तो इथे कुठेतरी असणार आहे आता. आणि त्या पानापानांमध्ये किती एखाद्या वाचकाचं, ग्रंथप्रेमीचं मानस जगणं त्या सगळ्या पानापानांमध्ये कसं गुंतलेलं असतं. काही महत्त्वाची पुस्तकं त्यांना हवी असायची त्यावेळेला यदी फडक्यांकडून त्यांना ती नेऊन देणं, किंवा माझ्याकडची सुद्धा त्या निमित्ताने झालेल्या गप्पांमधनं गोविंदरावांचं ग्रंथप्रेम आणि गोविंदरावांचा साक्षेप, तारतम्य याची जाणीव व्हायची. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर मला स्वतःला असं वाटतं की गोविंदरावांनी भांडारकरची निवड करणं हे सारंग दर्शने म्हणाले ते खरंच आहे की ते आपण कोणत्या बाजूनी उभे आहोत हे दाखवून देण्याचं काम आहे. आणि त्यांनीच मला एकदा असं सांगितलं होतं की हरी, तू आंबेडकरांचा अभ्यास करतोस तर तुझ्या लक्षात आलं आहे का की रानडे, गांधी आणि जिना हे जे डॉक्टर आंबेडकरांचं 1942 सालचं भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रागतिक चळवळीबद्दल म्हटलेलं काय विधान आहे. आणि मला आनंद वाटतो की मी सांगितल्यानंतर ते हसायचे सुद्धा, तेवढं सौम्य हसले आणि त्यांनी बरोबर आहे असा मला अगदी त्या ठिकाणी पावती दिली म्हणायचं. रानडे, गांधी आणि जिनामध्ये आंबेडकरांनी असं म्हटलंय की माणूस हा चुका करतोच, त्यामुळे माणसाच्या हातातनं चुका होतात कारण तो स्खलनशील असतो. पण जर एखादा माणूस व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये चुका करत असेल तर त्याच्यावरनं त्याची भूमिका ठरवण्याच्या ऐवजी तो चुकीच्या बाजूला उभा आहे का योग्य बाजूला उभा आहे याच्यावरनं मूल्यमापन केलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की भांडारकरी परंपरेतलेच गोविंदराव पत्रकारितेमधले विचारानं, कामानं होते आणि त्यामुळे त्यांनी या संस्थेची आपला ग्रंथसंग्रह देण्यासाठी निवड करणं हे अतिशय उचित, योग्य असं पाऊल आहे. भांडारकर संस्थेमधल्या बौलकर सर, भूपालदादा, आमचे मित्र विश्वस्त राहुल सोलापूरकर आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी या संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने विनायकदादा आणि आपल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक असं सांगू की आम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने या ग्रंथांचं जतन करू. गोविंदरावांचा जीव त्यात गुंतलेला आहे याची जाणीव ठेवून त्याचं जतन करू. मित्र हो, आपण सगळेजण या ठिकाणी आवर्जून आलात त्याच्याबद्दल तुमच्याविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा गोविंदरावांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. आदरणीय श्रोते, तळवलकरांसारखा विषय आणि तो थोडक्यात मांडा मोठी अवघड गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातल्या एका राजाच्या दरबारात त्यांनी एकाला बोलवलं आणि सांगितलं की तू मला रामायण सांग, पण मला वेळ थोडा आहे, त्यामुळे तू 7-8 ओळीत जर रामायण सांगितलं तर मी ऐकेन म्हणा. मग त्याने रामायण सांगायला सुरुवात केली की एक था राम, एक था रावणना, एक था क्षत्रिय, एक था बामणना, एक ने एक की त्रिया चुराई, फिर दोनों में भई लड़ाई, बात बात में बढ़ गई बातन्ना, तुलसी लिख दालन पोथन्ना. संपलं रामायण. तसं तळवलकरांचं सुद्धा थोडक्यात जर सांगायचं झालं तर सांगता येत नाही, कारण तळवलकरांचे विविध पैलू आहेत. एकतर पत्रकार असावा लागतो असं माझं मत आहे. जसं ते गझलमध्ये आपण म्हणतो ना कि दीवाने तो होते हैं बनाए नहीं जाते, तसं पत्रकार होते हैं बनाए नहीं जाते. आपण परीक्षा पास होतो, खूप वाचतो, लिहितो, संपादक होतो, प्रसिद्ध होतो, पण कीर्तिवंत जे होतात त्यांना परमेश्वराने मुळात अंगभूत पत्रकारिता दिली असते. त्यात गोविंदराव एक होते
की पत्रकारितेला लागणाऱ्या ज्या एलिजिबिलिटीज होत्या त्या सगळ्या त्यांच्याजवळ होत्या. आणि म्हणूनच 50 वर्ष, अर्धशतक, महाराष्ट्रासारख्या चिकित्सक लोकसंख्या असलेल्या प्रांतावर आपला प्रभाव सोडणं शक्य नाही आहे. इथेच त्यांचं यश आहे की 50 वर्ष हा माणूस येतो आणि आदराला पात्र होतो. आणि मोठेपणाचं लक्षण असं असतं की त्यांनी केलेली टीका सुद्धा आपल्याला वैभवाची वाटते. जसं आर.के. लक्ष्मणांनी चित्र व्यंग काढलं तर माणूस नाराज न होता म्हणतो, अरे आर.के.ने माझं चित्र काढलंय बरं का. तसंच आमच्या पक्षात होतं, अरे गोविंदरावने मला बडवलं बरं का आज. म्हणजे गोविंदरावच्या बडवण्याच्या यादीत आपला नंबर आला हे सुद्धा वैभव असणं, याकरिता त्याचा मोठेपणा असतो. हे आर.के. लक्ष्मण, की आर.के. लक्ष्मण आता तसंच गोविंदरावचं होतं. मुळामध्ये वाचन आणि एका इझम, ते स्वतः रॉईस्ट होते. म्हणजे त्यांना एक इझम असं असतं, शेतीमध्ये जसं असतं की एक पीक तुम्हाला माहीत झालं की बाकी पिकामध्ये काय सगळंच येतं, ते गाळलेल्या जागा भरासारखं. तसं एक इझम माहीत असलं की बाकीचं येतं. दुसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्रातली जी मोठी माणसं आहेत की ज्यांना भेटण्यासाठी आपल्याला वेळ घ्यावी लागते, कार्यालयात गेल्यावर बाहेर बसून चिठ्ठी द्यावी लागते, तास दीड तासाने मग त्यांची भेट होते आणि भेट 45 सेकंदाची वगैरे असते. असं गोविंदरावना ही भानगड नव्हती. ते स्वतः रॉईस्ट असल्यामुळे, अनेक लोकांच्या बरोबर काम केलेलं असल्यामुळे ते कोणाकडे जात असत आणि त्याच्याशी बरोबरीच्या नात्याने बोलत असतात. की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी किंवा देशाच्या पंतप्रधानाशी किंवा एखाद्या गल्लीतल्या कार्यकर्त्याशी ते ज्यावेळी समपातळीवर बोलत असत, त्यामुळे त्यांचा आवाका आणि त्यांच्या म्हणण्याला खूप वजन होतं. कारण बाकी सगळंच सांगत असतात, परंतु वजन येण्यासाठी त्यांच्याजवळचं सगळ्यात मोठं जे शस्त्र होतं ते म्हणजे ते निस्पृह होते. निस्पृहतेची शक्ती मोठी असते. आपल्याला माहिती आहे की ते नामदेव महाराजांनी त्या मुलाला गूळ खाऊ नको सांगण्याकरता आधी 15 दिवस गूळ सोडून पाहिला होता, मग सांगितलं. कारण त्याशिवाय माझे शब्द वजन घेणार नाहीत असं ते म्हणत होते. आणि गोविंदरावांच्या शब्दाला वजन होतं. याचं कारण त्यांना अजिबात लोभ नव्हता. ही सगळ्यात महत्वाची बाब. ही त्यांची शक्ती होती. आणि या शक्तीच्या आधारे लिखाणावर प्रेम होतं. आणि त्याच्या या सगळ्या याच्यामधनं ग्रंथावर प्रेम स्वाभाविक आहे. ग्रंथावर प्रेम होतंच, परंतु राजकीय अंदाज हे बांधणं मोठं कठीण असतं सगळ्यांनाच. पक्षाचं अनेक वर्ष काम करून सुद्धा आपल्याला काय होईल माहीत नसतं. म्हणून त्या पेट्या असतात, त्या उघडल्यावर आपल्याला कळतं काही नेमकं झालं. आणि म्हणजे पडलेले असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्ध्या रात्रीपर्यंत बरं होतं, सकाळी गडबड झाली. असं नसतं. गोविंदराव 2-3 वर्ष आधी सांगू शकायचे की इथे हे होणार. आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते आपण मांडलेला विषय चुकीचा मांडला असं लक्षात आलं की ते माघार घेत असत, आपली चूक मान्य करत असत आणि त्या विषयाच्या पाठीशी उभे राहतात. मोठी दानत आहे. कारण काय होतं याच्यामध्ये की मी निलगिरीच्या शेतीचा प्रकल्प करत होतो आणि पुण्यातल्या एका गृहस्थांनी
पर्यावरणवादी मोठे, त्यांनी सांगितलं की याच्यावर पक्षी बसत नाही. आणि मग त्यांनी मला विचारलं की भाऊ याच्यावर पक्षी बसत नाही, तुम्ही का लावताय? मी त्यांना म्हटलं की अहो, पक्षी बसणारं एकही झाड मी तोडत नाही आणि याच्यावर चुकून पक्षी बसला तर माझा आक्षेप काही नाही, बसू देत त्याला, आपल्याला काय. पण त्याचं ते एवढं माझगावकरांनी पहिल्यांदा, श्रीभाऊ हे त्यावेळी आले, माणूसचं फ्रंट पेज विनायक पाटील निलगिरीपेक्षा मोठं काढलं होतं मला. ही माणसं उभी राहत असत. तर पुण्यातल्या त्या ग्रस्तांना मग मी माझं एक ओळखीचे ऑस्ट्रेलियात राहतात, तिथं मी पाहिलं की ब्युटिफुल बर्ड्स अँड देअर यंग्स असं एक तिथलं कुठला तरी विशेषांक होता. आणि ऑस्ट्रेलियात 80% झाडं निलगिरीची आहेत. त्यांचं पार्लमेंट हाऊसही निलगिरीत बांधलेलं आहे. आणि मग ते मी बघितलं तर ते ब्युटिफुल बर्ड्स अँड देअर यंग्स मधली सगळी जी पिलावळ होती त्यांचे खोपे निलगिरीत होते. मी त्या तज्ज्ञांकडे घेऊन आलो आणि त्यांना म्हणालो की साहेब, अहो खूप कष्ट करून मी झाडं लावतो आणि पक्षी ऑस्ट्रेलियातले इथं बसतात. तर म्हटलं आता तर ते पुणेकर असल्यामुळे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की निलगिरीत पक्ष बसत नाहीत, ही भूमिका मी घेतली, आता बदलणार नाही. आता ही जी भूमिका असते ना, ती तळवलकरांजवळ नव्हती. की त्यांना जर पटलं की हे असं आहे की ते करत. निलगिरीच्या विषयी इंदिरा गांधींनी काही आक्षेप घेतले आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यावेळी अण्णासाहेब शिंदे नावाचे मंत्री होते कृषी, आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं वाईट आहे, देश असा होणार आहे, देशाचा सत्यानाश होणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. गोविंदरावने आग्रहलेख लिहिला, पुन्हा तेच मला बडवलं. 2 दिवस मी आनंदात होतो, कारण आमच्यात पद्धत होती ना, गोविंदरावने बडवलं की आनंद माना. त्यामुळे मग मी त्यांना म्हणालो की गोविंदराव, इंदिरा गांधी या पंतप्रधान आहे, मोठ्याच आहे, प्रश्न नाही, त्या विषयाच्या तज्ज्ञ नाही आहेत. तर तुम्ही तज्ज्ञांना विचारा, तज्ज्ञ म्हणतील ते मला मान्य राहील, पंतप्रधान म्हणतो म्हणून नाही. आणि त्यांनी माझ्या बाजूने लिहिलं सगळं नंतर, आणि त्याच्यात हेही कोट केलं की हा म्हणतो ते बरोबर आहे की पंतप्रधान कितीही मोठा असला तरी त्या विषयातल्या तज्ज्ञाचं मत आपण घेतलं पाहिजे. आम्ही ऑस्ट्रेलियात लिहिलं आणि आपल्याला आनंद वाटेल सांगायला की त्याने सगळं लिहिलं आणि खाली एक ओळ होती, बौलकर साहेब, त्याने असं लिहिलं होतं की अगली ट्री इज येट टू बी बॉर्न. ही जी गंमत असते. परंतु तळवलकरांचा हा जो स्वभाव होता की ते त्याच्यानंतर त्याच्या मागे त्यांनी कधी ज्याला काय म्हणतो की आपण डूक धरणं, पुण्यातला शब्द आहे ना डूक धरणं, तर त्यामुळे ते डूक नसत धरत, ते आपलं आहे त्यावेळेचा विषय आहे, सोडून दिलं त्यांना. हां, तर त्यामुळे एकदा काय झालं की मी त्यांना, आणि इतके ते निर्विकारपणे लिहायचे, एका पुढाऱ्याच्या मागे ते लागले आणि रोज त्याला म्हणजे ते पेनल्टी कॉर्नर मारणं त्यांचं सुरू होतं. आणि काही दिवसांनी ते त्यांच्या वयानेच गेले ते पुढारी. मी त्यांना म्हटलं, गोविंदराव, हे तुम्ही लिहून लिहून तो बिचारा गेला हो, म्हटलं असं काय करता तुम्ही? ते यांचं उत्तर काय होतं, वन स्काउंड्रल लेस. हे गोविंदरावच म्हणू शकत होते. आणि ही जी ताकद होती, एवढ्या ताकदीचा माणूस होता. आणि आपल्याकडे कसं असतं की म्हणजे मला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री, त्यांचं आपली जी वाईची संस्था आहे, त्या संस्थेच्या अडचणी शास्त्री बुवा चव्हाण साहेबांना सांगण्यासाठी गोविंदरावांना पुढे करत असत. शास्त्रीजींसारखा मोठा माणूस ते म्हणायचे, गोविंदराव तुम्ही चला माझ्याबरोबर, ते अमुक अमुक मंजूर करायचं, ते अमुक अमुक मंजूर करायचं. आणि मी स्वतः साक्षीदार आहे. म्हणजे चांगल्या कामाच्या पाठीशी सुद्धा ते असं उभं राहू शकत असते.
माझा वैयक्तिक फायदा असा आहे की मला स्वतःला वाचून लक्षात नाही येत, मला ऐकून लक्षात येतं. मी पु ल देशपांड्याने एकदा म्हणालो होतो की बाई म्हटलं हे सगळं, तर ते म्हणे त्याच्यात काय वाईट आहे, की त्यांचं वाक्य असं की नॉलेज थ्रू गेट ऑफ इयर्स हा एक मोठा वर्ग आहे. आणि आपल्याकडे प्रवचनं कीर्तनं जी खेड्यापाड्यात आपण करतो त्याला ते कारण आहे की नाही वाचून लक्षात येत, ऐकून लक्षात येतं. आणि गोविंदराव बोलत असत आणि मी ऐकत असे, अशी 7 वर्षे मी पाहिली. त्यामुळे मला झालं की न सांगता गुरु मिळाला. खूप भरभरून सांगायचे. अहो मी शेक्सपियरवर बोलतो आता. कारण गोविंदराव तुका म्हणे असं आहे. आणि ते इतकं छान छान आणि छोटं छोटं सांगायचं की तू असं कर, तू तसं कर. मी दिवसभर आल्यानंतर माझ्या गोष्टी सांगायचो. मग ते सांगायचे अरे ते लंडन टाइम्स का न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक संडे डायरी म्हणून येतं, ते तू असं लिहित जा, तसं लिहित जा. आणि मग कोणी भेटलं की मी सांगायचो संडे डायरी तुम्ही वाचलीत का नाही. त्याला वाटायचं हा भयंकर माणूस आहे, संडे डायरी लंडन टाइम्स. ते म्हणजे घाबरवून सोडायचं जे असतं नाही असं. त्याच्यामुळे हे तर त्याला हे गोविंदराव कारणीभूत आहेत. आणि ते खूप आत्मविश्वास द्यायचे कार्यकर्त्यांवर. आणि ज्याला काय म्हणतो की मोठा माणूस होता. आणि एवढ्या मोठ्या माणसाला आणखी त्यांचे दुसरे किस्से मी तुम्हाला 2 सांगतो की त्यांची एवढी पुस्तकं आहेत सगळी, त्या अशी इथे लावून ठेवली होती. मी इथे पहिल्यांदाच आलो, मला कोणीतरी सांगितलं इथे पूर्वी लावलेली होती भांडारकर. हां, तर तिथे ती पुस्तकं लावली होती. माझ्या शेजारी ते एक दिवशी आले माझ्याकडे, मला म्हणे विनायकराव ही तुम्ही दिलेली कामवाली मला आत्तापर्यंत कोणी विचारलं नाही असा प्रश्न विचारते. त्याला मी घाबरलो, डोकं पाटलाचं. म्हटलं एक बाई यांना काय विचारते असं की जे यांना कोणीच विचारलं नाही. मी म्हटलं गोविंदराव काय म्हणते ती. अहो ती मला म्हणाली म्हणे साहेब एवढे पुस्तक आहे वाचली किती. गोविंदराव म्हणाले, म्हटलं अहो ती वेडे जाऊ द्या, ते असंच आम्ही सांभाळून घेतलं, तुम्ही पण सांभाळा. पण आता तिचाच प्रश्न मी विचारतो, मला सांगा म्हटलं. ते म्हणाले की खरं सांगू का तुला की नाही होते एवढे वाचून. आपण संदर्भाकरता आणतो, काही भेट येतात, काही वाचू म्हणून आणतो, वाचणं होत नाही. या पुस्तकांपैकी 14 ते 15% मी जास्तीत जास्त वाचले असतील, अन्यथा तो संदर्भ घेतो आणि मी थांबतो. हे सगळं होतं. आणि गोविंदराव तळवलकर आपल्याला जसं आता असताना की मी तुम्हाला माहिती आहे त्यांचं सामान ज्यावेळी मुंबईहून आलं, नाव सांगितलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. कारण मी काँग्रेसवाला प्लस पाटील 2 गडबडी आहेत. त्यामुळे नाव असं आहे, शेंडे नावाचे आमच्याकडे मंत्री होते, बापूसाहेब शेंडे. त्यांचा मुलगा होता, त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. म्हणजे त्याला ट्रान्सपोर्टही माहीत होतं आणि राज्यही माहीत होतं. गोविंदरावची पुस्तकं त्यांनी सांगितलं नाही, साहेबाची पुस्तकं आहे आपण पोचवतो काय त्याला. ती पुस्तकं आली, एका ट्रकचं काहीतरी येणं हे एक दिवस लांबलं. गोविंदराव रागवले. पण गोविंदरावांचं असं होतं, नाशिकला ते आले, सुताराला जर सांगितलं की बाई इथे तसबीर ठोकायची, उद्या तू कितीला, तो म्हणायचा 9:30 येतो साहेब. हे 9:29 गेटमध्ये येऊन उभे राहायचे. विनायकराव काय ही पद्धत आहे. आता 9:30 झालेत, 9:35 झालेत, 9:40 झालेत. तो यायचा दुसऱ्या दिवशी. म्हणजे त्यांना परदेशात जाण्याच्या अनेक कारणांपैकी हे पण एक आहे की भारतातले लोक वेळच पाळत नाही. मी म्हटलं बा आम्हाला तर सवय आहे, असंच असतं. त्याच्यानंतर मग ते घड्याळ लावून सुतार आपल्याकडे येतो का हो कधी. 9:30 9:30
तर हे जे आहे त्याच्यानंतर ते चिडले भयंकर. तर चिडले तर काय करणार, मग त्यांनी त्याला फोन केला आणि रागवले. ते कधी कधी रागवायचे, फार कमी, म्हणजे अग्रलेखात जास्त रागवायचे, खाजगीत कमी रागवायचे, पण रागवायचे. तर तो त्याला ते बोलले. त्याच्यानंतर मग आणखी चिडले आणि फोन ठेवून दिला. मी म्हटलं काय झालं साहेब? अहो म्हणे काय माणूस आहे काय? आम्ही त्याला रागवलं. म्हटलं मग पुढे? अहो तो मला शेवटी काय म्हणतो? म्हटलं काय म्हणतो? तो म्हणाला साहेब आता लय झालं म्हणे, तुम्ही बोलू नका, तुम्ही काय कराल, लय झालं तर 2 आग्रलेख माझ्या विरुद्ध लिहाल, पुढं काय? आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ट्रकवाला अग्रलेखाला घाबरत नाही, भांडारकर घाबरतो. प्रत्येकाची भीतीची क्षेत्र वेगळी आहे. तो अग्रलेखात काय तर 2 लिहा. पण ते सांगत होते, केवढं स्वच्छ मन बघा, की तो मला असं म्हणतो. आणि मग नंतर म्हणाले की ते खरंही आहे. हे आपलं तुमचं ते आपलं समाजवाद्यांचं ते नियतकालिक काय होतं त्याचं नाही, साधना आणि त्यांचं ते काय ते मारामारी चालली होती ना, ते मध्ये गोविंदराव विरुद्ध साधना. त्यावेळी गोविंदराव माझ्याकडेच होते आणि गोविंदरावांना मी म्हटलं की गोविंदराव ही लढाई तुम्हाला परवडणार नाही. ते म्हणे का बरं, तू असं का म्हणतो? अहो म्हटलं आता तुम्हाला बेनेट कोलमनची कवच कुंडलं नाहीत. अँड इट सो हॅपन. परंतु त्या माणसाने मला नंतर म्हटलं की विनायक तू म्हणत होता ते खरं आहे. तुम्ही लिहिलेलं एक अक्षर महाराष्ट्रात 50 लाख लोकांनी वाचणं आणि तुमचं अर्धवाक्य लिहून यावं म्हणून एखाद्या वृत्तपत्राच्या समोर उभं राहणं याच्यात फार फरक आहे. परंतु हेच ते स्वीकारत असत. हो बरोबर आहे, पण असं की नाव घेऊ नये ना आपण. आम्ही पुढारी असतो ते मताला घाबरतो. हे जसं अग्रलेखाला घाबरतात ना, तसं मग एक मत माझं जातं ना मोऱ्यांचं. त्यामुळे कसं असतं त्याच्यामध्ये ही घाबरण्याची कारण असंच मी तुम्हाला बरं का सारंग सांग. दिलीपराव काहीतरी हा हो तर त्याच्यामध्ये आता कसं होतं, ही घाबरण्याची क्षेत्र कशी असतात. आता गोविंदरावने मला ती पुस्तकं दिली, 7 वर्ष सांभाळ. मला वाटलं सोपं असतं. मग पहिल्यांदा मी सगळीकडे कुलप लावून एक पहारेकरी वॉचमॅनला सांगितलं खुर्ची गेटच्या ऐवजी इथे टाक. नंतर उघडून पाहिलं तर चोरांची भीती नाही, भीती जुराळांची. मग मी जुराळांना घाबरायला लागलो. हे असं जे असतं ना, आणि मग ते वगैरे वगैरे. परंतु मला 7 वर्षाच्या अनुभवातनं लक्षात आलं की किती अवघड काम तुम्ही करताय. फार अवघड आहे. 100 वर्ष सांभाळायचं. अहो 7 वर्षात मी काय, तुम्हाला काय, मला ते पुस्तकं वाचणं बरं, वाचून वाचणं बरं, हे जे सांभाळणं जे प्रकरण आहे ना ते भयंकर अवघड असतं. आणि महत्वाची गोष्ट अशी की गोविंदरावांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाला आयुष्यात जमा केलेले स्वकष्टाचे सरळ मार्गाचे सगळी कमाई भांडारकरला द्यावीशी वाटते. त्या अर्थ महाराष्ट्रात दानाकरता सत्पात्र कोणतं हे त्याने जाहीर केलं. कारण हे माहीत नसतं आपल्याला, बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. बरं आता काय होतं, ठोक गोविंदराव तळवलकरांनी दिलं. अरे दान द्यायला ही जागा आहे. भांडारकर माहीत नाही आम्हा लोकांना. आम्हाला सगळ्यांना वाटतं काहीतरी रोडचं नाव आहे एक फक्त, आणि त्या रोडच्या नावाचा आडनावाचा माणूस होता, संपलं भांडारकर.
आता माझं म्हणणं असं आहे की इथं ही जी तुमची तपश्चर्या आहे काय की कितीही मोठा तपस्वी तपस्येला बसला तरी बाहेर त्याला त्रास नको म्हणून धनुर्धारी लागतो, तो सुद्धा तपस्येचा भाग आहे. तर असे पुस्तकं न वाचणारे काही धनुर्धारी सामील करून घ्या तुम्ही त्यात. सुरुवात केली. कारण काय होतं की हे जरी की पुस्तक ज्ञानात अडचण काही नाही. आता साहित्य संमेलन मला सांगा तुम्ही, साहित्यातला सुद्धा माहीत नसलेले माणसं केवढ्याले मांडव उभारतात, 2-2 लाख लोकांना जेवायला देतात आणि पुन्हा मग हे म्हणतात की बुवा यांना कशाला बोलवलं. पण मग उपाशी झाल का तुम्ही परत. बौद्धिक भूक वाकली आहे दुपारी काय. ही जी गडबड असते. आणि मला बरं वाटलं आमचा भोपाल आलाय, आता अनिरुद्ध आलाय, ही सगळी नवीन नवीन मंडळी यायला लागले. तर ते सगळं हे सर्कस सारखं आहे, आपल्याला सगळं पाहिजे. हां, म्हणजे सिंह वाघ असतात तसे 4 विदूषकही लागतात. आणि त्यामुळं आणि दुसरं गोष्ट मला दिलीपराव असं वाटतं की भांडारकरां या इन्स्टिट्यूट काय होतं की नवीन निमित्त योग्य नसलं तरी महाराष्ट्रामध्ये या संस्थेची चर्चा होते. तर ही संस्था काय आपण सांगूयात ना लोकांना. 100 वर्षे तुमची होत आहेत आणि त्या 100 निमित्त महाराष्ट्रातल्या काही प्रमुख गावांमध्ये की 100 वर्षामधलं यांचं काय काम आहे. करा नाशिकपासून सुरुवात. एक तासभर भांडारकरात संस्थेचं कामकाज, त्याचे कोणावर उपकार नाही, कोणाचं काही नाही, हे दुर्मिळ आहे, उपलब्ध आहे, आम्ही लिहिलेलं नाहीये, आम्ही ते फक्त जपतोय. बरोबर आहे की नाही. आणि हे सांगू त्या. आणि किती अवघड आहे. काल मला भोपाल दाखवत होतं सगळीकडे नेऊन. हो काय म्हणजे वाचता बिचता म्हणून ठीक आहे, नाही तर ते रोजगार हमीसारखं काम आहे, फार कष्ट आहे त्याला. त्याच्या विद्वत्तेचा भाग जर सोडला तर मेहनत सगळी त्याच्यामध्ये काय होतं. तर ही रोजगार हमी महाराष्ट्रभर पोचवा की बा हे काम चाललंय. असं नाशिकपासून सुरुवात करू आपण. प्रचंड मोठं काम आहे आणि लोकांना तुम्हाला मी सांगतो माहीत झालं की ते बरोबर का माहीत नसतं. हो, खरंच माहीत नसतं. खरंच माहीत. मला भांडारकर माहीत नव्हतं. मी काल यांच्या आपले बापटांकडनं विचारलं ते. मग आता 117 वर्ष काय, मला काय माहिती 117 वर्ष. त्यांनी 127 सांगितलं, मी 127 सांगितलं. आपल्याला माहीत नसतं. हे फार मजेशीर गोष्ट आहे. मी सरपंच होतो माझ्या गावचा. त्यावेळी युनिसेफची पावडर यायची, त्याचं तिथे दूध करायचं आणि ते असे गोण्याच्या गोण्या टाकून जायचे. तर तिथे एक गोणी आमच्या दारात टाकली, ट्रकवाला निघून गेला. मी सरपंच. मी म्हटलं काय सरकार आहे, सरपंच आणि सगळ्या मंडळाला दूध पिण्यासाठी सरकारने गोणी पाठवली. आम्ही एक स्टो आणला वर्गणी करून, रोज सकाळी त्याच्यातलं दूध सरपंच आणि सगळे. तब्येती छान. त्याच्यानंतर यांचे बंधुराज आमच्या गावात आले, माझगावकर साहेब श्रीगाव. ते आले ग्रामपंचायतीत. म्हटलं अरे श्रीभाऊंना दूध तापवा. ते म्हणे इथे कुठं. म्हटलं ते काय ते पावडर सरकारने पाठवले सरपंच आणि मंडळासाठी, सन्माननीय पाहुण्यांना पण देतो आम्ही. ते गेले तिथं त्या गोणीवर पातलं आणि मला म्हणे अरे अहो विनायकराव ते ओनली फॉर चिल्ड्रन्स असं लिहिलं त्याचं. मला माहीतच नाही ना. पण मी बदललो. दुसऱ्या दिवशीपासून म्हटलं जर कोणी त्या गोणीला हात लावला हे मुलांसाठी आलाय. हे सांगा ना तुम्ही, असं काय करतात. अडाणी लोक होता आम्ही सगळ्याचं. तर त्यामुळे आपण भांडारकर हा विषय केवढा मोठा आहे, किती उपयुक्त आहे, काय आहे. आणि शिवाय कसं आहे याच्यामध्ये की एक्सरे मशीन सारखं आहे आपलं. तुमची हे एक्सरे मशीनच आहे ना. आता त्या कागदावरनं कुठल्या राजवटीला कसला आधार झाला हे डॉक्टर सांगेल ना. आपल्याला काय करायचं. सिंपल आहे ना.
आपली जबाबदारी जी एवढी मर्यादा आपण सांगूयात. आणि मी तुम्हाला सांगतो की एवढ्याच चांगल्या कामाच्या पाठीमागे, कारण आपण आता प्रगत होतोय आणि जेवढी प्रगती होत जाईल तेवढ्या जुन्या गोष्टी उपयुक्त ठरत असतात. हा 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 प्रवास आहे असा. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या मेंदळताई सांगतील की ॲग्रिकल्चरमधले जे जुने जीन्स आहेत ते -130 वगैरे डिग्रीजलाच त्यांनी ठेवली आहे. आता ॲपलवर एवढं आलं, पण जुनं ते एवढं, त्याची चव जर कधी असली तर आपण कुठनं आणणार? ते हे करून ठेवलं आहेत, प्रिझर्व करून ठेवलं आहेत. तसं तुम्हाला हे काही लागलं तर हे प्रिझर्व करेल. महाराष्ट्र भांडारकरच्या विषयाबरोबर उभा राहील. भांडारकरची ओळख महाराष्ट्राला करून द्या. सुरुवात नाशिकपासनं करून द्या. तळवलकरांचा प्रवेश इथं झाला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांनी दिलेलं निमंत्रण आम्ही स्वीकारतो आहोत हे तात्काळ सांगतो. भांडारकरबद्दल सांगायची महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा गरज आहे. हे गेली काही वर्ष मी स्वतः त्या विषयावर बोलतो, त्यामुळे मला माहीत आहे. एकेका वाक्यात फक्त 4 उल्लेख करतो. विनायकदादा, ज्या संस्थेने हल्ला केला होता त्या संस्थेला हे माहीतच नव्हतं की त्याच नावाचं अगदी थेटपणाने उल्लेख करायचा तर संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो 1926 साली पहिल्यांदा प्रकाशित करणारी संस्था भांडारकर. 1926 साली ते पुस्तक भांडारकरने प्रसिद्ध केलेलं आहे. ते आजही उपलब्ध आहे. 55 वर्ष दादा आमच्याकडे 5 पिढ्यांनी संशोधन करून सुमारे 1,500 पेक्षा जास्त प्रती आणि 318 भाषांमधल्या महाभारताचं, ज्याच्या रामायण महाभारताचा संदर्भ तुमच्या आता बोलण्यात आला होता, तर चिकित्सक आवृत्ती 19 खंडांची महाभारताची प्रकाशित केलेली आहे. भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च सन्मान तो आतापर्यंत 47 दिग्गजांना मिळालेला आहे. पण लेखन आणि संशोधन केल्याबद्दल फक्त एकच भारतरत्न आतापर्यंत देण्यात आलं आहे आणि ते भांडारकरच्या महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांना, ज्यांचा ग्रंथ भांडारकरने प्रसिद्ध केला आहे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, धर्मशास्त्राचा इतिहास, 5 खंडातला 8 भागातला हा ग्रंथ. आणि शेवटचा एका वाक्यातला उल्लेख, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने जी पठारे समिती नेमली होती त्या समितीचं मुख्यालय विनायकदादा भांडारकर होतं. त्या समितीने जो 500 पानांचा अहवाल संशोधन करून सादर केला त्याच्यामध्ये बहुलकर सर, मैत्रेयी देशपांडे, मी स्वतः आम्ही काम करू शकलो. आणि आनंद याचा आहे माझगावकर साहेब की तो आपला अहवाल मराठी भाषेचा केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने एकमताने स्वीकारलेला आहे. आपण जे काही म्हटलं त्या 500 पानांमध्ये ते सारं तज्ज्ञांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याची घोषणा फक्त बाकी आहे. मला अशी आशा आहे की लवकरच केंद्र सरकारकडनं मराठीला अभिजात दर्जा मिळण्याची घोषणा होईल आणि 500 कोटी रुपये सुमारे दरवर्षी मराठी भाषेच्या विकासासाठी मिळणार आहेत. तेव्हा भांडारकरमध्ये असंख्य मौलिक गोष्टी घडतायत. प्राकृत डिक्शनरीसारखं काम दादा चालू आहे. 10 लाख शब्द वेगवेगळ्या प्राकृत भाषांमधले या डिक्शनरीमधनं उपलब्ध करून दिले जात आहेत. मला स्वतःला आनंद आहे की भूपाल पटवर्धन, राहुल सोलापूरकर, बहुलकर सर, आमचे संजय पवार, सदानंद मोरे अशा अनेक मान्यवरांच्या सहकार्याने ही संस्था काम करते आहे. आणि या टीमचा एक भाग म्हणून दादा तुम्ही दिलेलं निमंत्रण मी तात्काळ स्वीकारतो आणि नक्की नाशिकपासून आपण भांडारकर काय आहे याची जनतेला ओळख करून देण्याचा कार्यक्रम या शताब्दी वर्षामध्ये करूया. धन्यवाद. भांडारकर संस्थेचे एक जुने हितचिंतक, सदस्य आणि ह्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार श्रीयुत विजय काळे हे इथे उपस्थित आहेत. मी बहुलकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर हेही उपस्थित होते, मात्र त्यांना अत्यंत तातडीच्या काही कामामुळे इथून जावं लागलेलं आहे. गोविंदराव तळवलकरांच्या कन्या सुषमा आणि निरुपमा
तळवलकर यांनी भांडारकर संस्थेला आणि या कार्यक्रमासाठी एक अत्यंत भावपूर्ण अशा स्वरूपाचं पत्र हे पाठवलेलं आहे. त्याचं वाचन संस्थेचे विश्वस्त श्रीयुत राहुल सोलापूरकर हे करतील. सप्रेम नमस्कार. आज 22 जुलैला बाबांचा वाढदिवस. हा 92वा वाढदिवस आम्ही सौभाग्यवती आईची आठवण जागवत त्यांच्याबरोबर साजरा केला असता, पण आता आमचे आई बाबा दोघेही नाहीत. असा हा बाबांचा पहिलाच वाढदिवस. आई बाबांच्या अनेक आठवणींचा सौरभ आमच्या शून्य मनात नेहमीच दरवळत राहील आणि त्या रूपाने ते नेहमीच आमच्याबरोबर असतील असं आम्ही समजतो. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या आईच्या आणि इतरांच्या स्मृतीबद्दल माय रेमिनिसन्सेस या पुस्तकात लिहिलं होतं. त्या पुस्तकातील काही भाग आम्हाला आमचंच मनोगत वाटतंय, त्यात थोडा बदल करून आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय त्या पुढील प्रमाणे. As we came to the funeral home, we saw our mother and then our father laid on the bedsheets. There was nothing in their appearance which showed death to be terrible. The aspect which the death wore in the morning was lovely as calm as peaceful sleep, and the gulf between life and its absence was not brought home to us. But when their bodies were taken to the cremation room, did a storm of grief pass through at the thought that mother and father would never return by this door and take their accustomed place in the affairs of their household. When later we wandered about like a madcap at the first coming of spring with a handful of half-down jasmines tied in a corner of our muslin scarf, and as we stroked our foreheads with the soft, rounded tapering buds, the touch of our mother's and father's fingers would come back to us, and we clearly realized that the tenderness which dwelt in the tips of those lovely fingers was the very same as that which blossoms every day in the purity of these jasmine buds, and that whatever as know it or not, this tenderness is on the earth of boundless measure. That there could be any gap in the unbroken procession of the joys and sorrows of life was a thing we had no idea of. We could thereof see nothing beyond, and this life we had accepted as all in all. When of a sudden death came and in a moment made a gaping rent in its smooth-seeming fabric, we were utterly bewildered. All around the trees, the soil, the water, the sun, the moon, the stars remained as immovably true as before. जन पळभर म्हणतील हाय हाय या भारातांबे यांच्या कवितेतील सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील या ओळी इथे आठवतात. And yet the person who was as truly there, who through 1,000 points of contact with life, mind and heart was ever so much more true for us, had vanished in a moment like a dream. What perplexing self-contradiction in all seemed to us as we looked around. How were we ever to reconcile that which remained with that which had gone? Just as a young plant surrounded by darkness stretches itself as it were on tiptoe to find its way out into the light, so when death suddenly throws the darkness of negation round the soul, it tries and tries to rise into the light of affirmation. And what other sorrow is comparable to the state wherein darkness prevents the finding of a way out of the darkness? And yet in the mindset of this unbearable grief, flashes of joy, treasured memories seem to sparkle in our mind, now and again, in a way which quite surprised us. That life was not a stable, permanent fixture, was itself the sorrowful tidings which helped to lighten our minds. That we were not prisoners forever within a solid stone wall of life was the thought which unconsciously kept coming uppermost in rushes of gladness. The all
pervading pressure of worldly existence compensates itself by balancing life against death, and thus it does not crush us. आई बाबांना सप्रेम वंदन. पुन्हा तटावर हेच पाय दिसणार नाहीत, पण लॉन्गफेलोनं म्हणल्याप्रमाणे बाबा हॅज लेफ्ट हिज फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ टाइम. निरुपमा आणि सुषमा. धन्यवाद. मित्र हो, पूजेच्या शेवटी असं म्हटलं जातं की त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्प्यते. आपल्याला थोडं वेगळं म्हणायचं आहे की त्वदीयम वस्तू गोविंद लब्धम तव प्रसादतः. तेव्हा विनायकदादा पाटील आणि अरविंद गोखले या दोघांच्या हस्ते हा ग्रंथसंग्रह आता संस्थेचे पदाधिकारी स्वीकारतील. तो त्याच्यापैकी प्रातिनिधिक ग्रंथ हे या आपल्यासमोर ठेवलेल्या पॅकमध्ये बांधलेले आहेत. ते बांधताना दक्षता अशी घेतली आहे की तशा स्वरूपाचे ग्रंथ विमोचित करताना जे काही अशोभनीय अशा गोष्टी तिथे घडतात त्यापैकी काहीही घडू नये. त्यामुळे एका अत्यंत चांगल्या शालीमध्ये आणि फितीने ते बांधलेले आहेत. विनायकदादांना आणि अरविंद गोखले यांना विनंती की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हे ग्रंथ संस्थेच्या स्वाधीन करावेत. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भूपाल पटवर्धन हे ऋणनिर्देश व्यक्त करतील. त्यानंतर गोविंदराव तळवलकर यांचं ग्रंथदालन हे ग्रंथालयामध्ये वरच्या मजल्यावर जिथे केलेलं आहे तिथं आपल्याला सगळ्यांना भेट देता येईल आणि ते दालन औपचारिकपणे त्याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर अल्पोपहाराने या कार्यक्रमाची समाप्ती होईल. भूपालदादा पटवर्धन. नमस्कार. आभार मानायच्या आधी एक योगायोगाची गोष्ट मला सांगायची आहे. जसं सरांनी सांगितलं की संस्थेला 5 लाख रुपये गोविंदरावांनी दिले आणि आपण त्याचं डिजिटायझेशनचं काम त्याच्या व्याजातनं चालू केलं. हाच प्रकल्प आम्ही मग कसा पुढे न्यायचा हे ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला आम्हाला माहीत नाही, पण गजेंद्र गजारिया नावाच्या एका गृहस्थांनी 15 लाख रुपयाचा एक स्कॅनर त्यावेळेला तात्काळ 6 महिन्यात आम्हाला मिळाला. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर आनंद यार्दी आमचे MR यार्दींचे चिरंजीव हे त्याच काळात व्याख्यानाला इथे आले होते. त्यांची यार्दी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक मोठी कंपनी आहे आणि हे संपूर्ण डिजिटायझेशनचं सगळं काम न मॅन्युस्क्रिप्ट पण लायब्ररीसुद्धा हे त्यांनी संपूर्णपणे हातात घ्यायचं ठरवलं आणि त्यानुसार आज असे 3 स्कॅनर आणि जवळजवळ 8 कॉम्प्युटर असे आपण संस्थेत बसवलेले आहेत. आणि ह्याची सुरुवात मुळात तळवळकरांच्या पैशातनं झाली. हा एक फार मोठा योगायोग आहे. माझी आपल्याला विनंती राहील की ते काम जे चाललं आहे, कारण ते काम इतकं आपण आता व्यवस्थित करतो की जवळजवळ 3 लाख पानं दर महिना आपण तिथे स्कॅन करणार आहोत. त्याची PDF फाईल तयार करून आपण त्याची एक लायब्ररी चालू करणार आहोत. तळवळकर सरांची ही जी पुस्तकं आहेत त्यातली दुर्मिळ पुस्तकं आहेत ती तात्काळ आम्ही डिजिटाईज करून टाकू. गोखले सरांनाही मला तेच सांगायचं आहे की त्यांच्याकडे असलेल्या ज्या डायरीज आहेत त्याची जी काही महत्त्वाची पानं आपल्याला डिजिटाईज स्वरूपात जर करायची असतील तर ती आपण 100% लगेचच्या लगेच इथे करून घेऊ. तर ही खरोखर योगायोगाची गोष्ट आहे आणि हे खूप मोठं काम
संस्थेत आणि ज्याची सुरुवात खरोखर तळवळकरांच्या 5 लाख रुपयाच्या व्याजातनं झाली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण सर्व नामवंत इथे आलात याबद्दल मी आभारी आहे. त्यात दादांचा मी जास्त आभारी आहे. याचं कारण आमची काही दुःख दादांनी भाषणात सांगितली की ऋषीमुनी ज्या वेळेला आत अभ्यास करतात त्यावेळेला धनुर्धारी बाहेर लागतो. ही सत्य परिस्थिती आहे. गेली काही वर्ष इथे काम करताना मी असेन, श्रीनिवास कुलकर्णी असतील, यांना एक थोडासा अनुभव, आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की इथे चाललेल्या अकॅडमिक कामाला मदत करण्याच्या भूमिकेतनंच आम्ही इथे आलेलो आहोत. संस्था ही फक्त अकॅडमिक नाही चालवू शकणार, तर तिथे कुठेतरी हे सगळं उभं करण्यासाठी काही लोकांची गरज आहे. आम्हाला या अकॅडमिक कामाबद्दल आत्मीयता आहे. आम्ही वाचतो, तळवळकर सरांची पुस्तकं आम्ही वाचतो, पण आम्ही तासनतास मांडी घालून तिथे अभ्यास करत नाही. तर हा अभ्यास वाढावा याच्यासाठी आम्ही आलो आहे. ही आमची जी एक साधी आणि अत्यंत साध्या शब्दात विनायक दादांनी ते सांगितलं, त्याबद्दल मला त्यांचं खरोखर वेगळे आभार मानायचे आहेत. आपण सगळेजण इथे आलात त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आम्ही अत्यंत आभारी आहोत. आपण आता लायब्ररीमध्ये त्यांचं जे हे आहे त्याचं आपण दालन करूया आणि नंतर अल्पोपहार आहे. दुसरी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आपल्याला जर जमलं तर संस्था एक छान हेरिटेज ऑडिटोरियम तयार करते. त्याचंही काम पुष्कळसं झालेलं आहे. आपण जर त्याला भेट दिली तर आम्हाला आनंद वाटेल. धन्यवाद.